पुण्यामध्ये क्रूरतेला सुद्धा लाजवेल अशी धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे। एकूणच आपण पाहतोय पतीनं पत्नीची हत्या करून त्या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यामध्ये गेलेला होता। या संपूर्ण प्रकरणामुळे आता खळबळ माजलेली आहे। प्रॉपर्टी हडप केल्याच्या संशयातनं पतीनं हे क्रूर कृत्य केलंय। अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे। पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न जो आहे तो सातत्यानं पडू लागलेला आहे। काही दिवसांपूर्वी भर रस्त्यामध्ये एका मुलीवर सपासप वार करण्यात आले, तिची हत्या करण्यात आलेली होती। ही घटना ताजी असतानाच अशा पद्धतीने आता हा दुसरा प्रकार जो आहे तो समोर आलाय। त्याच्यामुळे लोकांमधला संयम जो आहे तो आता कमी होत चाललाय। कुठेतरी तापट स्वभाव जो आहे तो वाढत चाललेला आहे। संयम राहिलेला नाहीये आणि क्रूरता जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि अशीच ही क्रूरतेला लाजवणारी घटना ही म्हणावी लागेल। अगदीच आणि या संदर्भात काही उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। लहान मुलींवर सुद्धा अगदी अत्याचार होत आहेत। राजगुरुनगरमध्येच 2 मुलींची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे। पोलिसांनी, गृह विभागानं, सरकारनं या संदर्भात लक्ष घालणं गरजेचं आहे। पुण्यामध्ये सध्या चाललंय काय असाच सवाल या निमित्तानं विचारला जातोय। धक्कादायक म्हणजे मुलासमोरच पत्नीची हत्या करण्यात आली। त्याच्यानंतर या बापानं हा व्हिडिओ बनवला आणि मग त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर केलं। प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयामधून पतीकडून पत्नीची अशी निर्घृणपणे क्रूरतेनं हत्या करण्यात आलेली आहे। ज्या मुलाच्या समोर हा संपूर्ण प्रकार केला गेला तर त्या मुलावर काय बेतलेलं असेल याचा विचारच न केलेला बरा। अगदी नक्कीच अतिशय संतापजनक आणि तितकीच ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल। पुण्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। आपल्या स्वतःच्या मुलासमोरच त्याच्या आईची हत्या करणं हे क्रूरतेच्या पलीकडचं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर